वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय जरा नेहमीपेक्षा वेगळा आणि खूप मोठा आहे. हो, नक्कीच. म्हणजे आपण शेअर बाजाराबद्दल नेहमी बोलतो. IPO येतात जातात, पण आज आपण द डॉन ऑफ $1 ट्रिलियन IPOज, SpaceX आणि OpenAIचे मार्केट ॲनालिसिस या संशोधन साहित्यावर चर्चा करणार आहोत. हे 2026 मधले 2 महाकाय IPO आहेत. अगदी बरोबर. हे काही साधे IPO नाही आहेत. आणि म्हणूनच आपलं मिशन हेच आहे की हे SpaceX आणि OpenAIचे जे IPO येणार आहेत ते जागतिक अर्थकारणाची दिशा कशी बदलतील आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतीय शेअर बाजारावर आणि आपल्या खिशावर याचा काय परिणाम होईल हे आपण उलगडून बघणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. हो, कारण कसं आहे, जेव्हा आपण या 2 कंपन्यांबद्दल बोलतो ना, तेव्हा आपण फक्त व्यवसायांच्या विस्ताराची चर्चा करत नाहीये. आपण जागतिक भांडवलाच्या म्हणजे ग्लोबल कॅपिटलच्या एका मोठ्या वळणावर आहोत. म्हणजे ग्लोबल कॅपिटल शिफ्ट ज्याला म्हणतात ते. एक्झॅक्टली. शेअर बाजाराच्या इतिहासात काही घटना अशा असतात ज्या फक्त आर्थिक पानांवर नोंदवल्या जात नाहीत. त्या थेट मानवी प्रगतीची दिशा बदलतात. हे IPO जागतिक अर्थव्यवस्थेतली लिक्विडिटी म्हणजे तरलता कशी खेचून घेतील हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. आणि तोच संदर्भ समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी हे आकडे किती अवाढवी आहेत हे पाहिलं पाहिजे. आपल्या स्रोतानुसार SpaceX त्यांच्या IPOसाठी तब्बल 1.5 ट्रिलियन ते 2 ट्रिलियन डॉलर्सच्या मूल्यांकनाचं लक्ष ठेवून आहे. बापरे, हा आकडा खरंच प्रचंड आहे. हो ना. भारतीय चलनात सांगायचं तर हे अंदाजे 125 लाख कोटी ते 167 लाख कोटी रुपये होतं आणि ते बाजारातून जवळपास 50 ते 80 अब्ज डॉलर्स म्हणजे 6.7 लाख कोटी रुपये उभारणार आहेत. म्हणजे सौदी अरामकोचा जो इतिहासातला सर्वात मोठा IPO होता तो विक्रम हे सहज मोडतील. हाच तर माझा प्रश्न आहे. म्हणजे बघा, भारताचा एकूण GDP साधारण 3.5 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे आणि एका खासगी अंतराळ कंपनीचं मूल्य आपल्या पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या निम्म्याहून अधिक कसं असू शकतं? तसं पाहिलं तर वरवर हे अवास्तव वाटणं अगदी साहजिक आहे. म्हणजे हे एका आर्थिक ब्लॅक होल सारखं वाटतंय मला, जो जागतिक बाजारातला सगळा पैसा स्वतःकडे खेचून घेईल. हा एक तंत्रज्ञानाचा बुडबुडा तर नाहीये ना? नाही, बुडबुडा म्हणता येणार नाही. कारण गुंतवणूकदार इथे आजच्या नफ्यावर सट्टा लावत नाहीयेत. ते भविष्यातील पायाभूत सुविधांवर पैसा लावत आहेत. अच्छा. हो, जेव्हा आपण हे आकडे पाहतो ना, तेव्हा त्यांची तुलना आपण पारंपरिक व्यवसायांशी करू शकत नाही. आणि OpenAIच्या बाबतीत पण हेच होतंय. OpenAIचे आकडेही तसेच थक्क करणारे आहेत. हो ना. संशोधन साहित्यातील आकडेवारीनुसार OpenAIचं अपेक्षित मूल्यांकन 500 अब्ज ते 1 ट्रिलियन डॉलर्सच्या घरात आहे. म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 42 ते 83 लाख कोटी. आणि खासगी बाजारात त्यांनी आधीच 850 अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन मिळवलंय. बरोबर. आणि त्यांच्या प्राथमिक निधी उभारणीचा अंदाज 30 ते 50 अब्ज डॉलर्सचा आहे. या दोन्ही कंपन्या अशा तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहेत ज्यावर पुढची 50 वर्ष अर्थव्यवस्था चालणार आहे. इथेच मला तो माझा मगाशचा ब्लॅक होलचा मुद्दा आठवतो. एका ब्लॅक होलचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की ते आसपासच्या ताऱ्यांना ओढून घेतं. मला वाटतं हे IPO तसंच फायनान्शियल ग्रॅव्हिटी तयार करतील. अगदी योग्य शब्द वापरलात, आर्थिक गुरुत्वाकर्षण. म्हणजे जे जागतिक बाजारातले मोठे इंडेक्स फंड्स आहेत त्यांना त्यांचे पोर्टफोलिओ संतुलित करण्यासाठी इतर ठिकाणाहून पैसे काढावेच लागतील ना? एक्झॅक्टली. इंडेक्स फंड्सना त्यांच्या नियमांनुसार अशा मोठ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावेच लागतात आणि नवीन पैसा तर छापत नाहीत ते. म्हणजे त्यांना त्यांच्या सध्याच्या गुंतवणुकीतूनच तो पैसा काढावा लागेल. हो, पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की बाजार त्यांना एवढा निधी द्यायला का तयार आहे याची काही ठोस कारणं आहेत. आपण ज्याला इंजिन्स ऑफ ग्रोथ म्हणू शकतो. हेच मला समजून घ्यायचंय. गुंतवणूकदार इतका अफाट पैसा का टाकतायत? SpaceX बद्दल आपल्या स्रोतामध्ये स्पष्ट केलंय की ते फक्त रॉकेट सोडण्याचं काम करत नाहीत. बरोबर. यांचं मुख्य इंजिन स्टारलिंक हे उपग्रह इंटरनेट आहे. केवळ स्टारलिंकने 2025 मध्ये 11 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल मिळवलाय.
पण तरीही इंटरनेट सेवा आणि 2 ट्रिलियनचं मूल्यांकन यात खूप मोठी तफावत वाटते मला. ती तफावत भरून निघते ती त्यांच्या भविष्यातील योजनांमुळे. बघा, स्टारलिंक हे काही फक्त घरातलं वायफाय नाहीये. मग नक्की काय आहे? ते जागतिक स्तरावर हवाई वाहतूक, सागरी मार्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संरक्षण विभागाचे म्हणजे डिफेन्सचे मोठे करार हाताळत आहेत. भविष्यातलं युद्ध आणि संवाद हा उपग्रहांवर अवलंबून असेल. अरे वा, म्हणजे केवळ कमर्शियल नाही तर मिलिटरी ॲप्लिकेशन सुद्धा. हो. याशिवाय त्यांच्याकडे AI साठी लागणारी अंतराळातील पायाभूत सुविधा आहे आणि भविष्यातील अंतराळ अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची मक्तेदारी पण आहे. स्पेसएक्सचं भौतिक आणि हार्डवेअर क्षेत्र असल्यामुळे हे समजण्यासारखं आहे. पण ओपन एआयचं काय? त्यांच्याकडे ChatGPT आहे हे मान्य आहे. आणि ते एंटरप्राइज AI मध्ये वर्चस्व पण गाजवत आहेत. पण आपल्या साहित्यात एक धक्कादायक आकडा आहे. ओपन एआयला त्यांच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधांसाठी तब्बल $1.4 ट्रिलियन पेक्षा जास्त गुंतवणुकीची गरज भासू शकते असं म्हटलंय. एका सॉफ्टवेअरसाठी एवढा पैसा कशाला? हाच तो तांत्रिक गैरसमज आहे जो आपण दूर केला पाहिजे. जनरेटिव्ह AI हे फक्त एक सॉफ्टवेअर नाहीये. मग काय आहे? हा पैसा नेमका जातो कुठे? त्याला चालवण्यासाठी प्रचंड भौतिक क्षमतेची गरज असते. तुम्ही ChatGPTला प्रश्न विचारता तेव्हा मागे अब्जावधी गणिते सेकंदात सोडवली जातात. म्हणजे यासाठी अवाढव्य डेटा सेंटर्स लागतात. हो ना. आणि त्या डेटा सेंटर्समध्ये निविडियासारख्या कंपन्यांनी बनवलेल्या अत्यंत महागड्या AI चिप्स लागतात. आणि या सगळ्याला थंड ठेवण्यासाठी लागणारी वीज. अगदी बरोबर. AIच्या एका मोठ्या मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी लागणारी वीज एखाद्या छोट्या देशाच्या वर्षभराच्या विजेइतकी असू शकते. बापरे, म्हणजे या 1.4 ट्रिलियनचा खर्च कोडिंगसाठी नसून डेटा सेंटर्स आणि ऊर्जेचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी आहे. जसे की न्यूक्लिअर फ्युजन, त्यामुळेच हा पैसा लागतोय. म्हणजे एका बाजूला स्पेसएक्स हे भौतिक जग आणि अंतराळ जोडतं आहे आणि दुसऱ्या बाजूला ओपन एआय मानवी बुद्धिमत्तेची क्षमता वाढवण्यासाठी डिजिटल जगाची पायाभरणी करत आहे. बरोबर. आणि म्हणूनच गुंतवणूकदार पैसा टाकतायत. ज्या कंपन्या ह्या इन्फ्रास्ट्रक्चरवर नियंत्रण ठेवतील त्या भविष्यातील जगावर नियंत्रण ठेवतील हे त्यांना माहिती आहे. हे सगळं ऐकायला जितकं थरारक वाटतंय तितकंच चिंताजनकही वाटतंय मला, विशेषतः भारताच्या दृष्टिकोनातून. हो, तो एक महत्त्वाचा अँगल आहे. हे सगळं अमेरिकेत घडतंय, पण याचा आपल्या भारतीय बाजारावर आणि पर्यायाने सामान्य माणसाच्या खिशावर काय परिणाम होईल? साहित्यानुसार हा परिणाम शॉर्ट टर्ममध्ये खूप तीव्र असू शकतो. होय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, ज्यांना आपण FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणतो. जे जागतिक बाजारात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतात. हो, पण त्यांच्या भांडवलाची एक मर्यादा असते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर अलीबाबा किंवा सौदी अरामकोचा IPO आला तेव्हा या FIIने काय केलं? त्यांनी विकसनशील देशांमधून पैसा काढला असावा. अगदी बरोबर. त्यांनी इमर्जिंग मार्केट्समधून पैसा काढून तिथे गुंतवला. आणि भारत सध्या जगातली सर्वात आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ आहे. म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा पैसा भारतात आहे आणि जेव्हा या 2 कंपन्यांचे IPO येतील तेव्हा हे लोक भारतातून शेअर्स विकून पैसा काढतील. नेमकं तेच घडेल. ते भारतातून नफा वसूल करतील आणि पैसा अमेरिकन मार्केटमध्ये वळवतील. यालाच कॅपिटल आउटफ्लो म्हणतात. पण आपल्या स्रोतांमध्ये असं म्हटलंय की या दबावामुळे भारतीय बाजारातील काही विशिष्ट सेक्टर्स धोक्यात येऊ शकतात. हो, त्यात प्रामुख्याने IT, हाय PE असलेले स्टॉक्स, मिड कॅप्स आणि मोमेंटम स्टॉक्स आहेत. आता ज्या श्रोत्यांना हे जड शब्द माहीत नाहीत त्यांच्यासाठी हे नेमकं काय आहे आणि हेच स्टॉक्स का पडतील हे थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच. PE रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग्ज. एखादी कंपनी आज जेवढा नफा कमवतीये त्याच्या तुलनेत गुंतवणूकदार शेअरसाठी किती किंमत द्यायला तयार आहेत. म्हणजे हाय PE असेल तर लोक भविष्यातल्या वाढीवर प्रचंड आशावादी आहेत. बरोबर. पण बाजारातून पैसा अचानक कमी होतो तेव्हा लोक सर्वात आधी अशा महागड्या वस्तू विकतात ज्यांचं मूल्य आशेवर फुगलेलं आहे. म्हणजे एखाद्या महागड्या आणि फॅन्सी रेस्टॉरंटसारखं. सध्या गर्दी आहे पण खिशातले पैसे कमी झाले की लोक तिथे जाणं सर्वात आधी बंद करतील. अगदी समर्पक उदाहरण दिलंत. आणि मिडकॅप्स म्हणजे मध्यम आकाराच्या कंपन्या. यात विदेशी पैसा असतो पण खरेदी विक्रीची तरलता मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे घसरण सुरू झाली की हे गुंतवणूकदार लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. एक्झॅक्टली. त्यामुळे मिडकॅप्स वेगाने खाली येतात. आणि मोमेंटम स्टॉक्स म्हणजे जे एखाद्या ट्रेंडमुळे जसं की ग्रीन एनर्जीमुळे खूप वाढतात. यात फक्त अल्पकालीन नफ्यासाठी आलेला हॉट मनी असतो जो वेगाने येतो आणि वेगाने जातो. पण हे शेअर बाजारापुरतं ठीक आहे.
माझा खरा प्रश्न असा आहे की याचा फटका सर्वसामान्यांना कसा बसेल? इथे करन्सी मार्केट किंवा चलन बाजाराचं गणित येतं. म्हणजे रुपयावरील दबावाचा जो मुद्दा संशोधनात आहे तो. विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले तर माझा पेट्रोलचा खर्च कसा वाढेल? बघा, जेव्हा ते भारतात शेअर्स विकतात तेव्हा त्यांना रुपये मिळतात, पण ते रुपये अमेरिकेत घेऊन जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांना ते विकून जागतिक बाजारातून डॉलर्स खरेदी करावे लागतील. बरोबर. आणि जेव्हा एकाच वेळी कोट्यावधी रुपये विकले जातात आणि डॉलर्सची मागणी वाढते, तेव्हा डॉलर मजबूत होतो आणि रुपया कमकुवत होतो. आणि रुपया कमकुवत झाला की इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणजे आयातीत महागाई वाढते, बरोबर ना? एक्झॅक्टली. कारण आपण आपल्या गरजेचं 80% अधिक कच्चं तेल बाहेरून आयात करतो, ज्यासाठी आपल्याला डॉलर्समध्ये पैसे द्यावे लागतात. हो. जर रुपयात झाला तर तेलाचा प्रत्येक बॅरल भारतासाठी महाग होईल. तेल महाग झालं की देशांतर्गत वाहतुकीचा खर्च वाढेल. म्हणजे ट्रकने येणारा भाजीपाला, कारखान्यातला माल सगळंच महाग होईल. हो. अमेरिकेतल्या 2 कंपन्यांच्या IPOमुळे भारतातील एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं बजेट कोलमडू शकतं. हा जागतिकीकरणाचा थेट परिणाम आहे. हे सगळं ऐकून थोडी धडकीच भरते. म्हणजे त्यांच्या महत्वाकांक्षेची किंमत माझ्या खिशाला मोजावी लागते. पण हे पूर्ण चित्र नाहीये ना? नाही, नक्कीच नाही. आपल्या स्रोताच्या पुढच्या भागात एक आशेचं किरणही दाखवलं आहे. हो, कारण हा केवळ निराशेचा विषय नाहीये. यात आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि लपलेल्या संधी पण आहेत. आपण मगाशी बोललो की परदेशी गुंतवणूकदार पैसे काढतील. पण आजचा भारत हा काय 2008च्या मंदीच्या वेळचा भारत राहिलेला नाहीये. अजिबात नाही. आणि इथेच आपली मोठी ताकद दिसून येते. महत्वाचा बदल म्हणजे आपले देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच DII. आणि सामान्य माणसाची गुंतवणुकीची बदललेली मानसिकता. बरोबर. दर महिन्याला म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून येणारा देशांतर्गत SIPचा प्रवाह अत्यंत मजबूत आहे. म्हणजे दर महिन्याला येणारा हा हजारो कोटींचा प्रवाह एक प्रकारचा शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करेल. एक्झॅक्टली. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार विकतील तेव्हा आपले देशांतर्गत फंड्स ती विक्री शोषून घेण्यास सक्षम असतील. म्हणजे बाजारात तात्पुरती अस्थिरता नक्कीच येईल, पण पूर्वीसारखी मोठी पडझड किंवा क्रॅश होणार नाही. हो, हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिपक्वतेचं लक्षण आहे. देशांतर्गत पैसा घसरणीला मजबूत आधार देईल. पण या पलीकडे आपण ज्या संधींबद्दल बोलतोय त्या जास्त लक्षवेधी आहेत. त्या कोणत्या? जेव्हा हे IPO यशस्वी होतील तेव्हा जगात AI आणि स्पेस इकॉनॉमीबद्दल सकारात्मक लाट तयार होईल. जागतिक पातळीवर या क्षेत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अरे वाह! म्हणजे ही एक मोठी संधी असू शकते भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी. हो, याला आर्थिक भाषेत री-रेटिंग म्हणतात. जेव्हा असं घडतं तेव्हा गुंतवणूकदार भारतातही तशाच क्षमता असलेल्या कंपन्या शोधू लागतात. म्हणजे याचा थेट फायदा भारतातील AIशी संबंधित IT कंपन्या, सेमीकंडक्टर क्षेत्र आणि उपग्रह निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना होईल. अगदी बरोबर. जुन्या क्षेत्रांमधून पैसा निघून तो या नव्या तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रांमध्ये येईल. हे खरंच रंजक आहे. एका बाजूला धोका वाटतोय, पण दुसरीकडे या नव्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ह्या प्रक्रियेकडे धोका म्हणून न पाहता स्थित्यांतर किंवा टेक कॅपिटल शिफ्ट म्हणून पाहिलं पाहिजे. भारताला यात स्वतःची जागा निर्माण करण्याची मोठी संधी आहे तर. नक्कीच. तर आजच्या डीप डाईव्हचा जर आपण सारांश काढायचा ठरवला तर 2026चे हे IPO केवळ 2 कंपन्यांचे शेअर्स बाजारात येण्यापुरत्या मर्यादित नाहीत. ती खऱ्या अर्थाने AI क्रांतीची आणि जागतिक भांडवलाच्या स्थित्यंतराची ऐतिहासिक नोंद असेल. सुरुवातीला आपला काही पैसा या आर्थिक ब्लॅक होलमध्ये खेचला जाईल, रुपयावर दबाव येईल, महागाईची झळ बसेल, पण सरतेशेवटी ही जागतिक तंत्रज्ञानाची लाट आपल्याला एक नवीन उंची गाठण्याची संधीही देईल. हो, आणि देशांतर्गत गुंतवणुकीची ताकद आपल्याला या वादळात स्थिर राहायला नक्कीच मदत करेल. हा अगदी योग्य सारांश आहे. थँक्यू. पण या सगळ्या चर्चांती ना साहित्यातून आणि आकडेवारीवरून एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. कोणता प्रश्न? विचार करा, जर अमेरिकेतील केवळ 1 किंवा 2 खासगी कंपन्यांचे IPO संपूर्ण जगातील उदयोन्मुख बाजारपेठांची लिक्विडिटी शोषून घेऊ शकत असतील आणि आपल्या चलनावर थेट दबाव आणून महागाई वाढवू शकत असतील. एक्झॅक्टली. तर जागतिक अर्थव्यवस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या मूठभर मक्तेदारीवर किंवा मोनोपोलीजवर किती भयंकर अवलंबून आहे. बापरे, हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना.
भविष्यात या दोन कंपन्यांच्या हातात जगाची आर्थिक सूत्रे तर जाणार नाहीत. आज आपण त्यांच्या आकड्यांनी थक्क होतोय, पण उद्या हीच आर्थिक ताकद जागतिक धोरणे ठरवण्याइतकी प्रबळ होऊ शकते. आपण जो ब्लॅक होलचा विचार मांडला होता तो आता अधिकच खरा आणि भयानक वाटायला लागलाय. हो, हे फक्त पैसा खेचून घेणारे ब्लॅक होल नाहीत, तर ते मानवी समाजाचे नवे गुरुत्वाकर्षण केंद्र बनत आहेत. ज्याच्या भोवती संपूर्ण जगाला फिरावं लागणार आहे. ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे की आपण सर्वजण या नवीन गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत नेमके कुठे असणार आहोत. ह्या प्रश्नावर आपण सर्वांनीच मनन करायला हवं. या डीप डाईव्हमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.